अभिजित खाली वाट बघतोय. रेनकोट घेतला आहे मी, म्हणजे पाऊस आल्यावरती भिजायला नको. फोन करत होता मी घरी असताना. बघूया आता. हे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. चल आता. मित्रांनो, माझ्यासोबत तुम्ही पण चला. वसईच्या सर्व गणपतीचे दर्शन करूया. आता आम्ही इकडे वसईचा श्री ह्या गणपतीजवळ आलेलो आहोत. फोटो शूटिंग करायचं ते पण लागतं. आता सिंगल करायला नंतर त्या गणपतीचं दर्शन वसई श्री आणि दुसऱ्या गणपतीचं दर्शन वसईचा दगडूशेठ. चांगलं. आता इथे पुढेच तिसऱ्या पण गणपतीचं दर्शन करायला जातो आहे. आता बघूया कुठला आहे. लोकमान्य चल. आता आम्ही वसईचा महाराजा या गणपतीचे दर्शन घ्यायला चाललो आहे. एंट्री आहे का एक्झिट? एंट्री आहे. मित्रांनो, अगोदरच आपली आणि वसईच्या महाराजाची भेट झालेली. जेव्हा आपण फातरवाडीच्या महाराजाचं आगमन करत होतो तेव्हा आपल्याला एव्हरसाईनला वसईचा महाराजा हे भेटले होते. फातरवाडीचा महाराजा आणि वसईचा महाराजा हे दोघं आपल्याला एकत्र भेटलेले तेव्हाच. त्यावेळेला हा आणि तो क्षण मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकलेला आहे. तुम्ही तो नक्की बघा. त्याची लिंक पण मी त्या ब्लॉगची लिंक पण टाकेन, तो तुम्ही पहा. अरे मयूर भाऊ भेटला. कसा आहे? बस मजेत. काय करतो? हां, ब्लॉग करतो. तेच बघितलं मी. सुभाष आणि प्रसाद दिला. थँक्यू. कुठे राहतो? हां, कुठे? इथे वसई जातो, फिरतो इकडे. तू कधी इकडे आला? मी आलो गणपतीसाठी आलो सुट्टी घेऊन. कसं आहे मग? बाकी सर्व बरं आहे ना? बस मजेत. ठीक आहे, चल मग भेटू. आई, प्रसाद भेटला. वसईचा महाराजा यांच्याकडून आपल्याला प्रसाद भेटलेला आहे. वसईच्या महाराजांकडून प्रसाद भेटणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. टाकली.
हां तेव्हा त्याला वाटलं की नाही त्याला काहीतरी प्रोग्राम वसईचा महाराजानंतर वसईचा बाप्पा यांचं पण दर्शन घेतलं. आता कितवा नंबर होता ते मी विसरलो. मला वाटतं आता व्हिडिओमध्ये बघता बघताच माहिती पडेल आपल्याला किती दर्शन झालेत ते. असतो काय हा मला वाटतं तिथे जेव्हा व्लॉग करत होतो ना त्यांनी मला बोललं की तू शूट कर पूर्ण वसईच्या महाराजामध्ये, म्हणजे वसईच्या महाराजाच्या मंडपामध्ये गेलो ना तेव्हा मी हां बंबाळ होते माझी थोडीफार. तेव्हा शूट करताना ते मला बोलले की तू पूर्ण म्हणजे कवर कर हे. ते बोलले की तू पुढे जाऊन पण थोडंसं शूट केलास तरी काय हरकत नाही. मग पुढे गेलो थोडंसं आणि मी बाहेर आल्यावरती माझा मित्र भेटला, त्याच्याशी बोलत होतो तेवढ्यात त्यांनी मला प्रसाद आणून दिला. वसईच्या महाराजाच्या मंडळाचा मी मनापासून भरपूर आभारी आहे. वसई स्टेशनला जेवढे गणपती होते त्यांचे सर्वांचे दर्शन घेतले. आता आम्ही वसई गावामध्ये पोचलो. आता आलो आहे पापडीचा महाराजा. हे बघा आता ना ते कपल होता ना ते बोलते ब्लॉग का नाम मैंने चैनल का नाम क्या है तो बोलते मैं बोलो अमोल पारदली ब्लॉग्स. तो क्या बोलते 1-2 में तो हम दिखेंगे हम लोग भी साथ साथ बोलेंगे दादा हाँ. तो थांब. सॉरी कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट एकदम भारी होतात. तुला काय वाटतं कसं झाला की नाही, थोडाफार भारी झाला की नाही. आता आपला पापडीचा महाराजा आहे ना तिथे आतमध्ये गेल्यावरती असे ओळखीचे चेहरे भेटले, पण एक मुलगा भेटला. भाई किती बोलतो भाई मी हरलो त्याच्यासमोर. बापरे, म्हणजे असं मार्केटिंग करावं तर त्यांनी त्याच्यासारखं करावं. काय बोलत होता, आम्हाला ब्लॉग करताना फेल करून टाकेल असा बोलला त्यांनी भाई. परत मी ब्लॉग शूट करत होतो तेव्हा मला तिकडचे थांब एक मिनटं, ते आम्ही ब्लॉग शूट करत होतो ना तेव्हा तिकडचे कार्यकर्ते सदस्य होते. ते बोलले की आपल्याकडे कॉम्पिटिशन आहेत, म्हणजे आपल्या ऑनलाईन इंस्टा किंवा यूट्यूबवरती चांगले शॉर्ट्स, चांगले रील्स टाकले, चांगले पोस्ट केले तर त्याचे कॉम्पिटिशन आहे, तर तू पार्टिसिपेट कर मला बोललेत ते. मी बघतो, मी त्यांचा पेजला फॉलो पण केलं आहे आणि माझे मित्र पण आहेत, तर बघूया ट्राय करू. जर इच्छा झाली तर पार्टिसिपेट मी नक्कीच करीन. फक्त ते नावच कडक आहे डायरेक्ट. परत मनापासून खुशी होते. जिथे जातो आहे तिथे थोडीशी इज्जत मिळते बाई. आता इकडे एकनिष्ठ मित्रमंडळ यांच्या मंडळात गेलेलो. बाप्पांचं दर्शन घेतलं. तर तिथे पण त्यांनी मला माझं इंस्टा आय डी विचारली, ब्लॉगिंग चॅनल विचारला. एकाने तर ब्लॉगिंग चॅनलचं नाव घेतलं आणि सबस्क्राईब पण केलं. बरं वाटलं बघून, एवढी इज्जत भेटते. ठीक आहे, हळूहळू आपण पण तुमच्या सपोर्टने मी पण थोडाफार मोठा होईन. बघू आता कसं काय होईल ते. हीच खरी मजा, रात्रभर एकांत ते राहिली. हां काय बोलतो? हां हां माझंच आहे. काय नाव? अमोल पारदले ब्लॉग्स.
तू आलेला आगमनाला आगमनाला नव्हतो. मग आम्ही हे ठेवलेलं ना भाई काय बोलतो नाही, मी- स्पर्धा ठेवलेली ना काय माहिती नव्हतं मला तेव्हा. तू कुठून आला फादरवाडी. दादर मालाडचे आले आणि तुला माहिती ना नाही. हां काय तुमच्या पेजवरती होतं का? हा, वसईच्या नाही, मी पेजला फॉलो नाही केलेलं म्हणून मला माहिती नसेल. नाही, तू वसईच्या हा? वसईच्या विज्ञानाचा हे टाकते समजेल. ठीक आहे चालेल. तिथे स्कॅनर आहे बघ लावलाय आणि आतमध्ये आहे का? व्हिडिओ चांगली बनव. हे धबधबे तू आता ह्या टायमाला आलं तू व्हिडिओ हा, आता उद्या गावाला चाललोय तर फिरून घेतो सर्व. हा ब्लॉग दे असं कुठे? लाईट हा ठीक आहे. हे कोण आहे मध्ये ए आकाश कोण येतो आला कोण काय ए राकेश नाव कोणाची घ्यायची हा येतो थांब. आता स्वप्नीलला फोन करत होता, तो बोललेला आल्यावरती कॉल कर, पण मला वाटतं तो झोपला आहे. तर आता असंच घरी जावं लागेल त्याला न भेटल्याशिवाय. त्याच्या पण घरी गणपती असतात. वसईचा एकदंतला दर्शन जाण्यासाठी जाण्याची मार्ग. बापरे मस्त केले. थांबा, हे बघा गुफा केली आहे लोकांनी. पाणी आहे पाणी.